नमस्कार, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. कविताज क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या भागामध्ये आपण हे क्रोशाचं शिवलिंग कसं बनवायचं ते पाहणार आहे. इथे मी काळ्या कलरची 8 प्लाय लोकर वापरत आहे आणि त्यासाठी 3.25 mm क्रोशे हुक मी इथे वापरलेला आहे. इथे आपल्याला पहिला सर्कल विणायचा आहे. त्यासाठी मी 4 चेन विणून पहिल्या चेनमध्ये 11 डबल क्रोशे विणणार आहे. पहिल्या 3 चेन आणि त्यानंतरचे 11 डबल क्रोशे असे एकूण आपल्याला इथे 12 डबल क्रोशे मिळतात. तर अशा पद्धतीने हा मी पहिला राऊंड इथे पूर्ण करून घेते. यानंतर आता आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे इथे माझा पहिला राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी मी पुन्हा इथे 3 चेन विणलेत आणि आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एकूण 24 डबल क्रोशे मिळत आहेत. म्हणजेच 2 डबल क्रोशेचे 12 सेट आपल्याला इथे विणायचे आहेत. इथेही आता तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणायचं आहे आणि त्यानंतरच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट विणायचा आहे आणि हा पॅटर्न आपला इथे आता 12 वेळा रिपीट होणार आहे. पहिल्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि त्यानंतरच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट. अशा पद्धतीने हा तिसरा राऊंड मी इथे विणून कंप्लीट करून घेते. विणकामाच्या शेवटी इथे पुन्हा मी तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घातलं आहे आणि अशा प्रकारे तिसरा राऊंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे. चौथ्या राऊंडसाठी सुरुवातीला पुन्हा 3 चेन विणायचे आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणायचं आहे. तर इथे नेहमीप्रमाणे आपण वरच्या चेनमध्ये स्टिचेस न विणता आपला जो डबल क्रोशे आहे त्याच्या पुढच्या बाजूने सुई इन्सर्ट करून मागच्या बाजूने ती बाहेर काढायची आणि डबल क्रोशे विणायचं आहे. तर असं विणकाम आपण जे करतोय त्याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असं म्हणतात आणि इथे त्याच्यामुळे एक छान अशी बॉर्डर तयार होते. तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण विणकाम मी इथे करून घेतलेलं आहे. आता 5व्या राऊंडसाठी आपल्याला सुरुवातीला 2 चेन विणायचे आहेत आणि पुढे आपल्याला पुन्हा फ्रंट पोस्ट घालून 1 डबल क्रोशे विणायचं आहे. तर या ठिकाणी बेसिकली आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत, पण ते फ्रंट पोस्ट घालूनच विणायचे आहेत. तर इथे आपल्याला चौथ्या राऊंडला वर आणि खाली दोन्हीकडे एक छान अशी बॉर्डर मिळते. तर यासाठी मी इथे अशा पद्धतीने विणकाम केलेलं आहे. तर 5व्या राऊंडसाठी आपल्याला फ्रंट पोस्ट घालून 2 डबल क्रोशे टुगेदर असं विणकाम करत जायचं आहे आणि अशा पद्धतीने हा 5वा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेणार आहे. पाचवा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपलं विणकाम काहीसं असं दिसतं. आता 6व्या राऊंडसाठी आपल्याला फक्त डबल क्रोशे विणायचे आहेत. तर सुरुवातीला 3 चेन विणलेत मी आणि आता प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणत जायचं आहे. तर या ठिकाणी माझा 6वा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. 7व्या राऊंडसाठी आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे टुगेदर असं विणकाम करायचं आहे. तर त्यासाठी मी सुरुवातीला 2 चेन विणते. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे घालायचा आहे. हा आपला पहिला 2 डबल क्रोशे टुगेदर तयार होईल आणि त्यानंतर आता आपण शेवटपर्यंत 2 डबल क्रोशे टुगेदर हे विणकाम करत जाणार आहे. इथे माझा 7वा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. आता या अर्ध्या भागामध्ये मी कापूस भरून घेणार आहे.
कारण इथून पुढे पुन्हा आपल्याला स्टिचेस इन्क्रीज करायचे आहेत. आठव्या राऊंडसाठी पुन्हा मी सुरुवातीला 3 चेन घातलेत. यानंतर पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे आपल्याला स्टिचेस पुन्हा डबल करायचे आहेत. तर शेवटपर्यंत मी अशा पद्धतीने 2 डबल क्रोशेचं विणकाम करून घेते. नवव्या राऊंडसाठी मी पुन्हा 3 चेन विणत आहे. यानंतरच्या स्टिचमध्ये मी 1 डबल क्रोशे विणते. आता त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेचा सेट विणायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा जो पॅटर्न आहे तो पूर्ण राऊंडसाठी रिपीट करायचा आहे. पहिल्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट. तर अशा पद्धतीने हा 9वा राऊंड मी पूर्ण करून घेते. अशा प्रकारे मी इथे हा बेस तयार करून घेतलेला आहे. आता मधला पार्ट तयार करण्यासाठी पुन्हा मी एक सर्कल विणून घेणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. सुरुवातीला 4 चेन, त्यानंतर पहिल्या चेनमध्ये 11 डबल क्रोशे. अशा पद्धतीने मी हा पहिला राऊंड इथे कंप्लीट करून घेते. यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपल्याला पुन्हा स्टिचेस इन्क्रीज करायचे आहेत. त्यासाठी इथे मी 3 चेन विणलेत आणि आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेचा सेट विणायचा आहे. एकूण इथे सुद्धा आपल्याला 24 डबल क्रोशे मिळणार आहेत. 2 डबल क्रोशेचे 12 सेट आपल्याला इथे विणायचे आहेत. या ठिकाणी दुसरा राऊंड कंप्लीट करण्यासाठी इथे मी स्लिप स्टिच घातलेला आहे. आता यानंतर आपल्याला एकूण 12 चेन विणायचे आहेत. यानंतर चौथ्या चेनमध्ये मी 4 डबल क्रोशे घालणार आहे. तर स्किप केलेल्या 3 चेन आणि त्यानंतरचे 4 डबल क्रोशे असे एकूण आपल्याला इथे 5 डबल क्रोशे मिळतात. यानंतर पुढच्या 6 चेनमध्ये आपल्याला प्रत्येकी 1 डबल क्रोशे घालायचे आहे. शिल्लक राहिलेल्या 2 चेन आहेत तिथे आपल्याला 4 डबल क्रोशे टुगेदरची प्रोसिजर करायची आहे. तर या 2 चेन आहेत तिथे आपल्याला डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची आहे आणि सर्कलवरचे जे 2 स्टिचेस आहेत त्यामध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला सुईवर 4 स्टिचेस मिळतील. ते आपल्याला सर्व एकत्र विणायचे आहेत. तर इथे बेसिकली आपण 4 डबल क्रोशे टुगेदर असं विणकाम केलेलं आहे. आता पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट. हा जो सर्कलसाठीचा पॅटर्न आहे तो आपण पूर्ण रिपीट करत जाणार आहे. पुन्हा आपण दुसऱ्या साईडला 4 डबल क्रोशे टुगेदर सेम पद्धतीने विणणार आहे. जसं आपण या साईडला विणकाम केलेलं आहे. 2 चेन आणि सर्कलवरचे 2 स्टिचेस असे मिळून आपल्याला 4 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत.
यानंतर पुन्हा उरलेल्या 6 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी एक डबल क्रोशे विणणार आहे। आता तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून हा जो विणकामाचा राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी हा शेप विणून तयार केलेला आहे। सेम असाच आणखी एक शेप मी या ठिकाणी विणून ठेवलेला आहे। आता हे दोन्ही शेप आपल्याला एकमेकांना अटॅच करायचे आहेत, तर त्यासाठी इथे पुन्हा आपण फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणणार आहे। सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत आणि आता प्रत्येक स्टिचचा आपण फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणकाम करणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एक छान अशी बॉर्डर मिळते। तर इथे मी शेवटपर्यंत हे विणकाम पूर्ण करून घेते। ही लाईन विणून पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा शेप इथे अटॅच करून घ्यायचा आहे। तर यासाठी दोन्ही शेप्स आपल्याला एकत्र अलाइन करायचे आहेत आणि दोन्ही साइड्स एकत्र पकडून आपल्याला इथे स्लिप स्टिच घालायचं आहे। तर त्यासाठी इथे मी पहिले लूप अशा पद्धतीने पुढच्या साईडला ओढून एक चेन विणून घेतली आहे आणि आता आपल्याला दोन्ही साइड एकत्र पकडून दोन्ही स्टिचेसमधून अशा पद्धतीने सुई इन्सर्ट करायची आहे आणि यामधून लोकर बाहेर ओढून घ्यायची आहे। तर हा आपला स्लिप स्टिच इथे तयार होतो। दोन्ही साइड एकत्र पकडून मी स्लिप स्टिच घातलेला आहे। असंच आपल्याला पूर्ण शेपसाठी शेवटपर्यंत विणत जायचं आहे। इथे मी शेवटचे 4 स्टिचेस विणायचे बाकी ठेवले आहेत। तर यामध्ये आता आपल्याला कापूस इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेले 4 स्टिचेस सुद्धा स्लिप स्टिच घालायचे आहे। विणकामाच्या शेवटी आता इथे मी एक चेन विणून ही लोकर कट करून घेते आणि इथे आपला हा दुसरा शेप तयार झालेला आहे। आता नेक्स्ट पार्ट विणण्यासाठी पुन्हा आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे। सुरुवातीला 4 चेन विणायचे आहेत आणि पहिल्या चेनमध्ये आपल्याला 11 डबल क्रोशे विणून पहिला सर्कल कंप्लीट करून घ्यायचा आहे। दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला पुन्हा आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे असं विणकाम आपल्याला करायचं आहे। तर अशा पद्धतीने दुसरा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते। आता यापुढचे 3 राऊंड आपल्याला फक्त डबल क्रोशेचे विणत जायचे आहेत। त्यासाठी सुरुवातीला मी 3 चेन विणलेत आणि यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणत जायचं आहे। तर अशा प्रकारे एक डबल क्रोशेचा तिसरा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते
आणि याच पद्धतीने चौथा आणि 5वा राऊंडसुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेचा विणून घ्यायचा आहे. इथे आता मी 5व्या राऊंडपर्यंत विणकाम कंप्लीट केलेलं आहे. यानंतर आता आपल्याला एक चेन विणून थोडीशी शिवण्यासाठी लोकर शिल्लक ठेवायची आणि कट करून घ्यायचे. आता इथे आपला शिवलिंगाचा तिसरा पार्टसुद्धा तयार झालेला आहे. आता यामध्ये मी डिटेलिंग ॲड करण्यासाठी व्हाईट कलरच्या लोकरीने ही डिझाईन शिवून घेतलेली आहे. यानंतर क्रोशाच्या शिवलिंगाचे तिन्ही पार्ट आपल्याला सुईने एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. सर्व भाग जोडल्यानंतर हे क्रोशाचं शिवलिंग इथं विणून तयार झालेलं आहे. लोकर जाड असल्यामुळे याला एकदम छान असा शेप मिळतो. तर महाशिवरात्री विशेष हा क्रोशाच्या शिवलिंगाचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.